दरम्यान कोणी रमी खेळताय तर कोणी आमदार निवासामध्ये मारामाऱ्या करताय। खासदार संजय राऊतांनी आता या सगळ्या प्रकरणावरती आता हल्लाबोल केलाय। अमित शहांनी 4 मंत्र्यांना डच्चू देण्याचं सुचवलेलं होतं, त्याच्यामध्ये कोकाट्यांचंही नाव असू शकतं असं सुद्धा राऊत म्हणतायत। खासदार संजय राऊतांनी हा वेगळाच खुलासा केला। कोणी कोणाचे व्हिडिओ पैशाच्या पेट्यांबरोबर येतात, बॅगांबरोबर येतात, कोणी रमी खेळताय, कोणी आमदार निवासात मारामाऱ्या करताय, कोणी आमदार विधानभवनात मारामाऱ्या करतायत। ही महाराष्ट्राची परिस्थिती आहे। ज्या कृषी मंत्र्यांचं नाव तुम्ही घेताय, माझ्या माहितीप्रमाणे अमित शहा यांनी ज्या 4 मंत्र्यांना डच्चू देण्याचं सुचवलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांचंही नाव आहे। एक मंत्री टॉवेलवर आमदार निवासमध्ये मारामाऱ्या करतो, टॉवेलवर उघडा बंब, शिवराळ भाषा वापरत। दुसरा मंत्री त्याच्या घरामध्ये सिगरेटचे झुरके मारत, बनियनवर, एक टॉवेलवर एक बनियनवर पैशाच्या भरलेल्या बागा दाखवतोय देशाला, महाराष्ट्राला, की आम्ही किती श्रीमंत आहोत, आम्ही कशी लुटमार केली आहे। एक मंत्र्याच्या जो ज्याच्याकडे गृह खात्याचा राज्यमंत्रीपदाचा कार्यभार आहे त्याच्या मालकीच्या बारमध्ये मुली नाचतात, डान्स बार आहे, पैसे उधळले जातात आणि हे मंत्री दुसऱ्यांच्या बारवर धाडी घालतात। हे मंत्री पनवेल वाशी भागात जाऊन दुसऱ्यांच्या बारवर धाडी घालून दहशत निर्माण करतात। ती का निर्माण करतात तुम्हाला माहिती आहे। अशा प्रकारे दबाव आणून शेवटी काय केलं जातं, पण स्वतःच्या बारमध्ये काय चाललं आहे हे सरकारनंच उघड केलं। जेव्हा त्यांच्या बारवर धाड पडली